ही जीव लावणाऱ्या या सगळ्या कामामागे मूळ प्रेरणा डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांची. अनेक हात येऊन मिळत राहिले आणि काम पुढे सरकत राहिले. आम्ही आज जवळजवळ 25 वर्ष एकत्र काम करत आहोत. आम्ही प्रत्येकजण बाबांच्याबद्दल ऐकून किंवा बाबांच्याकडे जाऊन काम करायचं या प्रेरणेने आलो. पण त्यावेळेला हा भाग इतर भागापेक्षा बराच वेळ कट ऑफ असायचा, म्हणजे इथे साधन सामुग्री येण्याचं काही नसायचं. त्यामुळे आम्ही इथेच राहून गेलो. फक्त काही आता गेल्या या 30-एक वर्षाच्या कष्टाने म्हणा किंवा श्रमाने म्हणा आम्ही थोडेसे थकलेलो आहोत. आम्ही कुठल्या तरी नवीन पिढीची वाट बघतो. माझाही मुलगा येईल, प्रकाशचा मुलगा दिगंत आता आलेलाच आहे. तर पुढे हे चालवायचं कसं हाच आमचा विचार कायम चालू असतो. आम्ही मागे काय झालं ह्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात घट्ट मिटल्या ओठांनी चाललेलं हे अबोल काम अजून आपल्या देशातही पुरेसं ठाऊक नाही. पण प्रकाश आमटे या माणसाला शोधत विदेशातली माणसं मात्र अचूक हेमलकसा इथे येतात. गेली 40 वर्ष परदेशात राहणारे कॅनडाच्या महाराष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ वाणी. माझी आणि प्रकाशची ओळख झाली ती खरी नेगलमुळे. 3 वर्षापूर्वी बाबांच्या वाढदिवशी मी प्रकाश आमटेंच्या हेमलकशाला भेट दिली आणि माझा उद्देश होता की प्रकाशचं काम बघून त्याला काहीतरी आपण त्या मदत करावी महाराष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून. डिसेंबर 1999 महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशन कॅनडा या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ वाणी इथे प्रथम आलेत. आल्यावर त्यांनी संस्था बघितली आणि जाताना मला म्हणाले की संस्थेला काय मदत लागेल. एकदम त्यांनी अचानक विचारल्यामुळे मला सुचलं नाही. प्रकाशच्या पहिल्या भेटीमध्ये आम्ही त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करायचं ठरवलं. कारण तो रिपोर्ट खरं प्रकाशकडे यायला पाहिजे, पण प्रकाशला अशा गोष्टींना वेळच नाही. त्याला कामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही आणि ते काम करताना तो इतका सहजपणे करतो आणि त्यामुळे त्याला आपण ते प्रोजेक्ट प्रपोजलमध्ये इन्व्हॉल्व करून त्याला त्रास द्यावा असं मला वाटलं नाही. म्हणून मीच तो आपला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि मग तेव्हापासून माझ्या हेमलकशाला बऱ्याचशा फेऱ्या सुरू झाल्या. महाराष्ट्र सेवा समिती, कनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे सिडा आणि वाईल्ड रोज फाउंडेशन यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून लोकबिरादरीच्या अंगणात शाळेचे नवे वर्ग, मुलींच्या वसतिगृहासाठी देखणी वास्तू आणि डॉक्टरांची निवासस्थानं उभी राहिली. प्रत्येक वेळा भारत भेटीत गेलो की त्याला भेटल्याशिवाय मला बरं वाटत नाही आणि जेव्हा मग त्याचा निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा तिथून पाय निघत नाही. दुपारची ऊन उतरली म्हणजे आता संध्याकाळची ओपीडी. जेमतेम 4 तासापूर्वी कॅन्सरचं ऑपरेशन झालेली पिशीबाई आता वेदनामुक्त होऊन शांत झोपली. काही महिन्यापूर्वी टीबी होऊन मरणाच्या दाराशी पोचलेला हा दलसू त्याच्या बापाबरोबर भाऊंना भेटायला आलाय. हा तोच स्पर्श, त्याच समर्पणाचा, तसाच जिद्दी, पण पुढल्या पिढीचा. प्रकाश भाऊ आणि मंदाताईंचा मुलगा डॉक्टर दिगंत आता आपल्या कर्मभूमीत परत आला आहे. लहानपणापासूनच असे बरेचसे पेशंट मी बघत होतो, आईबाबांना ट्रीट करतानाही बघत होतो. म्हणून तेव्हाच एक मनामध्ये विचार आला होता आणि तो दिवसेंदिवस हे पेशंट्स बघत जाऊन पक्का झाला की आपण पुन्हा मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं आणि इथे येऊनच पुन्हा कार्य सुरू करायचं. आणि त्या दृष्टीनेच तशी पावलं उचलल्या गेली आणि मधलं कोणतंही असं प्रलोभनाला मी कोणत्या बळी नाही पडलो. का ते मलाही ठाऊक नाही, पण या जागेची ओढ होती म्हणून मी आज इथे आलेलो आहे. यापुढे हॉस्पिटलचं स्वरूप तर तसंच राहील, पण यापुढे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणून मोबाईल हॉस्पिटल सुरू करायचा माझा एक विचार आहे. दिगंत आणि अनिकेत बरोबरच वाढलेला पांडूही परत येतोय. डॉक्टर पांडुरंग पोंगाटी, बालरोगतज्ञ.
न सांगता न मागता तिसऱ्या पिढीनं बाबांच्या हातात हात मिळवलाय. 2 पिढ्यांच्या संघर्षशील समर्पणाला या तरुण स्वप्नांची जोड मिळाली. आता पायाखालची वाट अधिक ओळखीची, जिवलग मित्रासारखी. त्यावर कधी कौतुकाची फुलं, दूर देशात पोचलेल्या कीर्तीचा गंध आणि पुरस्कारांचे हारतुरे. भारत सरकारने पद्मश्रीचा बहुमान देऊन या समर्पित जीवनाचा सन्मान केलाय. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांना श्वाइट्झर कपल ऑफ इंडिया असा बहुमान देणारं मोनॅको देशाचं हे पोस्टाचं तिकीट. असे अनेक पुरस्कार घनदाट जंगलातले रस्ते शोधत हेमलकसापर्यंत येऊन पोचले आणि खरं म्हणजे त्या पुरस्कारांचा सन्मान झाला. पण खरे पुरस्कार असे कागदांवर स्मृतिचिन्हांमध्ये कुठे अडकतात? ते तर असे प्रत्यक्ष दिसतात, आपल्याशी बोलतात. मला पुढे शिकून शिक्षिका व्हायचं आहे. मला मुलांना शिकवायला आवडते. तसेच माझ्या वडिलांची खूप इच्छा आहे मी शिक्षिका व्हावं. मला पुढे शिकून सैनिक व्हायचं आहे, कारण आपल्या देशाला रक्षण करावं असं मला वाटते. मला पुढे शिकून नर्स बनायचं आहे, कारण की मी नर्स बनायचं निश्चय केली आहे. मी कृषी अधिकारी होऊन या म्हणजे इकडच्या खेड्यातील लोकांना काय आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे मार्गदर्शन करू शकेन अशी माझी इच्छा. या भूमीत नवी स्वप्न उमलू लागली आहेत, नवी चित्त रुजते. एका संघर्षशील पित्याच्या आयुष्याची ही कृतार्थ संध्याकाळ. भगवान अरविंद घोषने पोस्टकार्डवर लिहितं, जगाकडे पाठ फिरव, सारं जग तुझ्या पाठीशी उभं राहील, गो हेड. याची अनुभूती मला माझ्या जीवनात आली. प्रकाशला आलेली मी पाहतोय. असा भाग्यवान एक मनुष्य एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीला चार्ज देताना, आपलं मरण जगाचा निरोप घेताना अशा सुखाने जगाला धन्यवाद देत देत जगाशी विदाय घेईल, हे भाग्य मला पाहायला मिळालं. त्यामुळे माझ्या साऱ्या यातना धन्य झाल्या. मंजिल ठरवली होती, त्याहून पुष्कळ पुढचा टप्पा गाठला गेला, तरीही थांबायला वेळ नाही. किती वेदना सोसल्या, किती कष्ट काढले, किती संकट पार केली, कशालाच सीमा नाही. तरीही आयुष्यभराचे हे मैत्र एकमेकाच्या संगतीने आपल्या कामात मशगूल आहेत. अरण्यातल्या प्रकाश वाटा आता उजळल्या.